हे पहा, मला 3000च्या साडीवरलं ब्लाऊज आलेला आहे. हे पहा ब्लाऊज पीस कसा आहे. ब्लाऊज पीसच एवढं छान आहे तर साडी किती छान असेल. हे पहा बारीक डायमंड वर्क आहे आणि बोटनेक ब्लाऊज आहे. पहा बोटनेक ब्लाऊज आहे. हे त्याच्यासाठी कॅनव्हस कट केला आहे मी. आणि आपला मंदिर गळा आहे. हे पहा घंटी गळासारखा. हे लेस सगळं साईजचं आणलेलं आहे. आता फ्रेंड आपल्याला स्टार्टिंगला असतं मी कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त मी आता कपड्यावर कटिंग आणि बोटनेकचं माप कसं टाकायचं ते सांगते. हे पहा बाही आपली 4ची आहे. आपल्याला 4चीच घ्यायची फ्रेंड. चला आपण कटिंग करून घेऊ आधी. हे पहा मछली कट ह्या टाईपला व्हायचा आणि हे मागचा भाग पुढचा भाग याच्यासमोर आपल्याला थोडंसं ठेवायचं कारण आपली बाही आपण काढलेली आहे ती 5.5ची आहे. हे आपल्याला फिक्स बाही द्यायची 4ची द्यायची सॉरी. ते पण 4ची द्यायची आहे. अँड फायनली आपलं ब्लाऊज बोटनेक झालेलं आहे रेडी. हे पहा हे आय पट्टी केलेली आहे. हे खाचे मारून आहे केले आणि ही पट्टी. हे पहा हे समोरचा गळा. हे पहा असा राहील थोडासा जाड असल्याने बाई थोडा ब्राऊनमध्ये आहे. हे पहा ही पायपिंग बोटनेकची पायपिंग आणि हे पहा आपलं बोटनेकचं मंदिर टाईप गळा. हे पहा घंटे टाईप. इथं आपल्याला घंट्या लावून घ्यायच्या आहेत. ते कस्टमरच लावेल कारण त्यांनी सांगितले मी आणून लावेल. हे पहा आता माझे हुक लावायचे राहिले आणि खालून पट्टीला हात शिलाई करायची राहिली. आणि हे पहा स्लीव आपला दंडगेर आहे 5चा. बाही आहे 5ची सॉरी. दंडगेर आहे 6चा. हे पहा कशी आली बाही फिनिशिंगमध्ये सांगा मला तुम्ही कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज. हे पहा फ्रेंड लेस आपण लेसला 2 शिलाई मारलेले डबल शिलाई दिलेली आहे. कशी वाटली लेस आणि कसं वाटलं ब्लाऊज. 3000च्या साडीवरलं ब्लाऊज आहे. सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटली. ही पायपिंग आपण खूप बारीक केलेली आहे. हे पहा एकदम कारण विदाऊट पायपिंग करायची होती पण पायपिंगला कपडा नव्हता. हे पहा हे पहा कसं वाटते ब्लाऊज मला सांगा. बाय फ्रेंड.